हं? बायकोने पाप केले तरी भोगायचं कुटुंबानंच, आणि नवऱ्याने पाप केले तरी भोगायचं कुटुंबानंच. काय माहीत का नाही माहीत? आज माहिती करून घ्या. पुण्य पुढच्या पिढीला मिळत नाही, पापच मिळतं. पुण्य कधी मिळतं? गुरु असेल तर. गुरु पुण्य देतो. पुण्य कोण देतं? गुरु देतो. बघा सोपं गणित घ्या. तुम्ही लग्न करून नवऱ्याच्या घरी गेला, नवरा तुमचा घरंदाज आहे आणि आई वडील झोपडीत आहेत, म्हणून आई वडिलांची झोपडी बदलणार नाही. ही लिपस्टिक डाळी लावून फिरल, नवऱ्याच्या घरंदाजपणावर फिरल, आई वडील श्रीमंत होणार नाहीत. पुण्य आई वडिलांना भेटत नाही. वाक्य समजून घ्या. पुण्य हे त्या व्यक्तीपुरतं असतं. फक्त गुरु जर असतील तर ते रूपांतर करू शकतील. पुण्य भेटत नाही, मग भेटतं काय? पाप. आई वडिलांनी केलेलं पाप मुलाला भोगावं लागतं. काय कळलं? त्याच्या क्षारणार्थ उपासना आहेत. आणि आई वडिलांनी जर 1% पाप केला असेल, 1%, तर मुलं 20% करणार. काय कळलं? आई वडिलांनी लव्ह मॅरेज केलं सांगून, मुलं अफेअर करून करणार. ॲडव्हान्स फॅक्टर. तिसरी पिढी फक्त नमस्कारापुरती. ए बापा आमचा नमस्कार कर, माझ्या बापा चल आणि नमस्कार कर, टाटा, तिकडे राहतोय आम्ही, आमची पिशा राहणार नाही. आला का पोरग माझं? कुठलं पोरग? आपण राहणार नाही, तिथे आपल्या पट्टे तिकडे निघाला आपण. तिसरी पिढी. चौथी पिढी सांगणार पण नाही लग्न झालंय म्हणून, आपण लग्न करणार नाही, आपल्याला लग्न करायचं नाही, तिकडे असते दुसरीच. विषय काय कळतोय? साधना किती महत्वाची आहे बघा. काय कळलं? तुम्हीच पेरताय, तुमचं उगवलं जाते पुढे. देव काय करणार इथं? देवा देवायतनं बाहेर काढ. कसा काढणार? तो म्हणजे तू पेरलंयस, तर आता फुलं फळं यायला लागलीच. हा, पेरलं कुणी? कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म तू निर्माण केलेस, भोगायला तुलाच लागणार, तुझ्या पुढच्या पिढी नाही भोगायला लागणार. कर्म विपाक झाला पाहिजे. बघा की, मटण आणण्यासाठी 500 रुपये असतात, मुलाखतीला 100 रुपये यायला असतात. लग्नाला जायला 200 किलोमीटर जाता येतं, पण सेमिनारला 100 किलोमीटर जायचं कसं? चांगल्या गोष्टीची काय वेळ लागतो. भोगे भोगे मग त्यागे. काय? आधी भोगे भोगे मग त्यागे. तोपर्यंत झालं सगळं सरपण. दात गेलेत. काय गेले? दात. नातू म्हणला फुटाने खावा बाबा, त्यागे. मग ते म्हणतं तुझ्या करता खातो.